उद्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे आणि अधिवेशन सुद्धा परवापासून होणार आहे। त्याआधी नागपुरात नेते आमदार सर्व दाखल व्हायला सुरुवात झाली। आपल्यासोबत आहेत रवी राणा। भाऊ, मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, काय नेमकं गोड बातमी उद्याच्या संदर्भात? नाही, मी पण तुमच्या माध्यमातून ऐकत आहे की मंत्रिमंडळाचा विस्तार आहे उद्या आणि अधिवेशनासाठी मला वाटते सगळ्याच आमदाराला यावं लागते। मी पण आलेलो आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री सगळ्या गोष्टीसाठी सक्षम आहे देवेंद्र फडणवीस साहेब। आमच्या सगळ्यांची एक इच्छा होती की राज्यासाठी एक मजबूत नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे। त्यामध्ये संपूर्ण राज्याची जनता खुश आहे, राज्याचे कार्यकर्ते खुश आहे, आमच्यासारखे आमदार खुश आहे। म्हणून आमचा मुख्यमंत्री महाराष्ट्राला आहे देवेंद्र फडणवीसांसारखा, तोच आनंद आमच्यासाठी सगळ्यात मोठा आहे। भाऊ, अधिवेशन सोमवारपासून आहे, पहिलं अधिवेशन राज्य सरकारचं या ठिकाणी होणार आहे तर सरकार स्थापनेनंतर? नाही, बिलकुल आतापर्यंत जे अधिवेशन महाविकास आघाडीमध्ये घेतले नाही आणि फडणवीस साहेब जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यांनी प्रथा पूर्ण ताकदीनं सुरू केली की विदर्भामध्ये नागपूरलासुद्धा विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्याला न्याय मिळाला पाहिजे। म्हणून सरकारचं पहिलं अधिवेशन हे खऱ्या अर्थानं नागपूरला होत आहे। पूर्ण विदर्भामध्ये आनंदाचं वातावरण आहे, शेतकऱ्यांमध्ये, शेतमजुरांमध्ये, सर्वसामान्य जनतेमध्ये की एक लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ हा राज्याचा मुख्यमंत्री झाला, देवाभाऊ, हा सगळ्यात मोठा आनंद आहे। भाऊ, दादरमधील हनुमान मंदिराचं जे प्रकरण पाहिलं तर त्यामध्ये आज या ठिकाणी आदित्य ठाकरे त्या ठिकाणी जाणार होते, ते मंदिर पाडण्याची स्थगितीसुद्धा देण्यात आली। असं आहे, आदित्य ठाकरेला खूप उशिरा जाग आलेला आहे आणि उद्धव ठाकरेंनाही उशिरा जाग आलेला आहे। त्यांनी हे विसरू नये की 33 महिन्याची सरकार नाही आहे। या राज्याचे मुख्यमंत्री सक्षम आहे, देवेंद्र फडणवीस साहेब आहे, जे या राज्यामध्ये हिंदुत्वाला मजबूत करण्यासाठी, हिंदुत्वाच्या विचाराला ताकद देण्यासाठी अनेक वर्ष जो कार्यकर्ता म्हणून ज्यांनी काम केलं, आज राज्याचे मुख्यमंत्री आहे। आणि एकाच दिशेने ज्या पद्धतीनं प्रत्येक हिंदुत्वासाठी लढण्याची जी ताकद देवेंद्र फडणवीसांमध्ये आहे, मला असं वाटते त्याच्यावर उद्धव ठाकरेंना बोलण्याचा अधिकार नाही आहे। उद्धव ठाकरेंनी सेक्युलर विचाराचे उद्धव ठाकरे झालेले आहे, यांनी बाळासाहेबांचे पूर्ण विचार सोडलेले आहे आणि त्यांना फार उशिरा बजरंगबलीच्या मंदिराच्या बद्दल जाग आली। हनुमान चालीसा वाचतो म्हणून नवनीत राणाला जेलमध्ये टाकलं, मला जेलमध्ये टाकलं, राजद्रोहासारखा गुन्हा दाखल केला। ज्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते त्या उद्धव ठाकरेंच्या अहंकारामुळं हनुमानजी चालीसासुद्धा वाचणं गुन्हा होतं आणि तो गुन्हा आम्ही केला म्हणून आम्हाला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जेलामध्ये जावं लागलं। अत्याचार केला, एक महिला खासदारावर अत्याचार केला, अनेक साधू संतांवर हमले झाले, अनेक प्रकारचे कोल्हे प्रकरणासारखं हत्याकांड झालं, मोठ्या प्रमाणात दंगे झाले। हे सगळं उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये झालं। म्हणून हिंदुत्वाचे धडे खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरेंनी शिकू नये। आज पूर्ण दारातून पराभव झाल्यामुळं महाराष्ट्रामध्ये आज त्यांना हिंदुत्व आठवत आहे, पण हिंदुत्वासाठी सक्षम मुख्यमंत्री महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस साहेब आहे। देशामध्ये पंतप्रधान मोदीजी आहे, त्यामुळं हिंदुत्वाची चिंता त्यांनी करू नये। उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाची चिंता करू नये अशा पद्धतीची टीका जी आहे ती या ठिकाणी आमदार रवी राणाने केली। कॅमेरामॅन विशालसह विवेक गावंडे, TVN मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।